संध्याकाळचे 10:30 वाजलेले होते। त्याचवेळी अपार्टमेंटमध्ये आग लागल्याचं शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दिसून आलं। त्याचवेळी त्यांनी तात्काळ पोलीस आणि फायर ब्रिगेडला घटनास्थळी बोलावून घेतलं। जोपर्यंत फायर ब्रिगेडचे जवान आले तोपर्यंत आगीनं भयंकर स्वरूपाचं रूप धारण केलं होतं आणि त्याचवेळी फायर ब्रिगेडच्या जवानांनी तात्काळ आग विझवण्यात यश देखील मिळवलं। ज्यावेळी आग विझवण्यात आली त्यावेळी आतमध्ये किती जण अडकले आहेत याचा अंदाज पोलिसांना अथवा फायर ब्रिगेडला येत नव्हता। त्यामुळे फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना एका फ्लॅटच्या रूममध्ये एका 34 वर्षीय तरुणीचा दरवाजा आतमधून बंद असल्याचं निदर्शनास आलं। त्यानुसार तो दरवाजा तोडण्यात आला तेव्हा आतमध्ये तरुणी बेशुद्ध अवस्थेत दिसून आली आणि त्याचवेळी तिला तात्काळ ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं। डॉक्टरने ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस तिचा मृत्यू झाल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं। त्यानुसार पोलिसांनी हा मृत्यू धुरामध्ये गुदमरल्यामुळे झाला असावा असा अंदाज काढून अकस्मात मृत्यूची नोंद देखील केली। परंतु जेव्हा या तरुणीचा PM रिपोर्ट समोर आला तेव्हा एक धक्कादायक कारण समोर आलं, कारण त्या तरुणीचा मृत्यू हा गुदमरून नव्हे तर गळा दाबल्यामुळं झाल्याचं अहवालात स्पष्टपणे झालं होतं। ज्या प्रकारचं कारण समोर आलं होतं ते कारण ऐकून पोलीस देखील हैराण झाले। नेमका हा प्रकार काय आहे हे पोलिसांच्याही लक्षात येत नव्हतं। त्यानुसार पोलिसांनी पुन्हा ज्या ठिकाणी तरुणी राहत होती त्या ठिकाणी जाऊन त्या रूमचा पंचनामा केला तेव्हा त्या ठिकाणी काही कपडे एकत्र जाळण्यात आल्याचं दिसून आलं आणि त्याचबरोबर सदरील तरुणीचा मोबाईल देखील घटनास्थळी आढळून आला नाही। त्यानंतर तरुणीविषयी जेव्हा पोलिसांनी माहिती घेतली त्यावेळी ती आणि तिची मैत्रीण या रूममध्ये राहत असल्याचं लक्षात आलं। आता त्यानुसार पोलिसांनी पहिल्यांदा मयत तरुणीचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोबाईल नंबर एका ठिकाणी ट्रेस झाला आणि त्या आगीचं आणि त्या तरुणीच्या खुनाच्या मागचं भयंकर स्वरूप समोर आलं। नेमकं काय कारण होतं, नेमकं कशामुळे त्या तरुणीला मारलं होतं, त्या अपार्टमेंटला आग कशामुळे लावली होती हे सर्व ऐकून पोलीस देखील हादरून गेले आणि ज्या प्रकारचं कारण समोर आलं यामुळे अख्खं कर्नाटक देखील हादरून गेलं आहे। नेमकं प्रकरण काय होतं, कशामुळे हे सर्व झालं होतं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। कर्नाटकच्या मंगळुरूची शर्मिला डेके नावाची तरुणी होती। ही बेंगलोरमध्ये एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होती। गेल्या अनेक वर्षापासून ती या ठिकाणी नोकरी करत असताना तिची ओळख त्याच कंपनीत काम करणाऱ्या आसाम राज्यातील तरुणी कार्तिकी सोबत झाली। त्यानंतर दोघी मैत्रिणी झाल्यानंतर दोघींनी बेंगळूरच्या पॉश राममूर्ती नगर भागातील सुब्रमण्यम लेआउट या ठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहण्याचा निर्णय घेतला। आता दोघी पण चांगल्या मैत्रिणी झालेल्या होत्या त्यामुळे दोघींना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येत नव्हती। दोघी जरी वेगवेगळ्या राज्यातील असल्या तरी स्वभाव जुळवून घेण्यामध्ये दोघी तत्पर होत्या आणि त्यांनी जुळवून देखील घेतलेलं होतं। कामकाज कोणाचं सकाळी तर कोणाचं वर्क फ्रॉम होम अशा प्रकारचं दोघीचं कामकाज सुरू झालेलं होतं आणि याच अपार्टमेंटच्या एका बाजूला के कुरई नावाचा एक 18 वर्षाचा तरुण राहत होता। के कुरई हा कॉलेजचं शिक्षण घेत होता। गेल्या काही दिवसापासून त्याची आणि शर्मिला तिची मैत्रीण यांच्याशी भेट झाली आणि एकाच अपार्टमेंटमध्ये आणि एका शेजारी राहत असल्यामुळं शर्मिला बरोबर तो कुरई बोलत होता। आता दोघांचं चांगल्या प्रकारे बोलणं देखील सुरू झालेलं होतं। कधी शर्मिलाच्या मैत्रिणीबरोबर तो बोलायचा तर कधी शर्मिला बरोबर तो बोलत होता। कधी शर्मिलाने काम सांगितलं तर तो कुरई तिचं काम देखील ऐकत होता। मात्र यामध्ये एक अडचण अशी झाली होती की शर्मिला होती 34 वर्षाची तर के कुरई हा होता 18 वर्षाचा। आता शर्मिलाचं अजूनही लग्न झालेलं नव्हतं, ती करिअर बनविण्यात व्यस्त होती। पण जेव्हा हे के कुरई याची ओळख झाली होती तेव्हा के कुरई याला वाटलं की शर्मिला ही त्याच्यावर प्रेम करते। एकतर्फी प्रेम कुरई करत होता। काही कालावधी निघून गेल्यानंतर दोघांमध्ये बोलणेही सुरू झालेलं होतं पण के कुरईच्या मनात असलेली वासना जागृत होण्यास सुरुवात झाली। शर्मिला ही आपल्याला फक्त बोलते पण पुढं काहीच नाही असं विचार जेव्हा कुरई याच्या मनात येऊ लागले तेव्हा त्याने मनात असलेली भावना प्रत्यक्षात उतरण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शर्मिलाची मैत्रीण ही आसाम या ठिकाणी गावाकडे गेली होती हे कुरई याला कळालं होतं। त्यामुळे त्याने प्लॅनिंग सुरू केली होती। 3 जानेवारी 2026 रोजीची रात्र होती। रात्रीचे 9 वाजलेले होते आणि चुकीच्या उद्देशाने के कुरई शर्मिलाच्या फ्लॅटमध्ये स्लायडिंग जी खिडकी आहे ती खिडकी तोडून आतमध्ये गेला। समोर कुरईला पाहून शर्मिला ओरडली। खिडकीतून येण्याचं कारणही विचारलं पण त्याचवेळी कुरई याने शर्मिला पकडलं आणि तिच्याबरोबर शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी तो झटापट करू लागला। परंतु जेव्हा शर्मिलाने या सर्व प्रकाराला विरोध केला तेव्हा कुरई याने शर्मिला हिला बेदम मारहाण करायला सुरुवात केली। तिच्या तोंडावर मारल्यामुळे चेहऱ्यावरून रक्त येऊ लागलं आणि त्याचवेळी शर्मिला ही खाली पडली आणि तिचा त्याच ठिकाणी त्याने गळा देखील दाबला। जे मनात होतं ते कुरई करू शकला नाही। मात्र जर शर्मिला हिला अशाच प्रकारे सोडून दिलं तर आपलं नाव समोर येईल याची भीती कुरईला वाटत होती
त्यामुळं शर्मिलाचा गळा दाबल्यानंतर त्या ठिकाणी ती संपली की नाही, की तिचा मृत्यू झालेला आहे की नाही हे त्यांनी तपासलं. आणि आता एवढं सारं होऊन सुद्धा कुरई शांत बसला नाही, तर त्याने घरातील शर्मिलाचे जेवढे काही कपडे होते ते सर्व बेडरूममध्ये आणले आणि त्या सर्व कपड्याला त्याने आग लावून दिली. आता शर्मिलाचा आगीत गुदमरून मृत्यू झाला असं पोलिसांना वाटलं, असं कुरई याला वाटत होतं. त्यानुसार त्यांनी ती प्लॅनिंग देखील केलेली होती आणि त्यानंतर त्याने आलेल्या खिडकीतूनच बाहेर प्रवेश केला. मात्र बाहेर जाताना त्यांनी शर्मिलाचा मोबाईल देखील चोरून नेला आणि त्या ठिकाणाहून तो बाहेर पडला. आता पॉश राममूर्तीनगर भागातील सुब्रह्मण्य लेआउटमध्ये अचानक आग लागल्यामुळे आरडाओरडा सुरू झालेला होता. एका फ्लॅटमधून आगीच्या भयंकर लपेट बाहेर येत होता. लोकांना वाटलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल, पण जेव्हा अग्निशामक दलाने दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला तेव्हा ते समोरचं जे दृश्य दिसलं त्याने पोलीस देखील हैराण झाले, कारण शर्मिलाचा मृतदेह त्या ठिकाणी पडलेला होता. शर्मिलाचा मृतदेह पाहून अग्निशामक दलाच्या जवानांनी ज्यावेळेस शर्मिलाचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला त्यावेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा करायला सुरुवात केली. मात्र त्या घरामध्ये त्यांना त्या ठिकाणी शर्मिलाचा मोबाईल देखील आढळून आला नाही. जर या ठिकाणी आग लागली, शर्मिलाचा मृत्यू जर गुदमरून झाला असेल तर त्या ठिकाणी मोबाईल देखील जळालेल्या अवस्थेत आढळून यायला पाहिजे होता. परंतु त्याच ठिकाणी खरा संशय पोलिसांना आला की ज्या व्यक्तीने हा मोबाईल चोरून नेला आहे याच व्यक्तीने शर्मिलाचा खून केला आहे. आता त्यानुसार काही वेळानंतर PM रिपोर्ट देखील आला आणि PM रिपोर्ट आल्यानंतर PM रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की शर्मिलाचा मृत्यू हा गुदमरून नव्हे तर तिचा गळा दाबून झालेला आहे. आता पोलिसांना एक प्रकारे क्ल्यू भेटला होता, एक प्रकारे तिचा मोबाईल देखील त्या ठिकाणी सापडत नव्हता आणि जो PM रिपोर्ट होता त्यानुसार पोलिसांनी आता तपास चक्र फिरवायला सुरुवात केली. आणि यामध्ये स्पष्टपणे PM रिपोर्टमध्ये एवढं झालं होतं की मृत्यूच्या अगोदर शर्मिलाचं कोणासोबत तरी झटापट झालेली होती. आता हे सर्व काही त्या रिपोर्टमध्ये आलेलं होतं. त्यानुसार पोलिसांनी आता प्रथम शर्मिलाचा मोबाईल नंबर ट्रेस करायला सुरुवात केली. आता त्यानुसार पोलिसांनी शर्मिलाच्या बेपत्ता मोबाईलचा IMEI नंबर ट्रॅकिंगवर लावला आणि काय आश्चर्य बघा, मोबाईलचं लोकेशन थेट कुरईच्या गावाकडे म्हणजेच कोडागू जिल्ह्याकडे जात होतं. आता पोलिसांनी सापळा रचला आणि 9 दिवसांच्या थरारानंतर 18 वर्षाच्या कुरईला बेड्या ठोकल्या. तेव्हा कुरईची चौकशी झाली तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून माणुसकीलाही लाज वाटेल असं कृत्य त्यानं केलं होतं. पोलीस प्रशासनाला सुरुवातीला वाटलं होतं की हा प्रकार किरकोळ आहे, पण जेव्हा सत्य समोर आलं या घटनेमुळे कर्नाटकसह पूर्ण देश हादरून गेला. मित्रांनो, एका 18 वर्षाच्या कॉलेज तरुणाची ही विकृती आज समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा करत आहे. आरोपीवर आता खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. पण यातून आपण काय शिकलो? एकटं राहताना सुरक्षिततेची काळजी घेणं गरजेचं आहे. शेजारी कोण राहतं यावरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे या घटनेवरून आपल्याला सिद्ध होतं. तुम्हाला याविषयी काय वाटतं? अशा विकृत आरोपीला, विकृत प्रवृत्तीला कशा प्रकारची शिक्षा व्हावी संदर्भात तुम्ही कमेंटमध्ये आपलं मत व्यक्त करा. सत्य घटनेवर आधारित अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र PM आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता या प्रकरणात पुढे जे काय व्हायचं ते होईल. तोपर्यंत जय हिंद.